एक माणूस ज्याच्या नावाने संपूर्ण राज्य थरथर कापत होतं. जंगलात पाऊल टाकायची कोणाचीही हिंमत होत नव्हती. आई आपल्या मुलांना घाबरवत असायची, जर तो झोपी नाही गेला तर तो येईल. तो होता अंगुलीमाल. पण तो जन्माला आला तेव्हा असा नव्हता. कोणताही माणूस जन्मतः राक्षस नसतो. परिस्थिती, लोक आणि चुकीचे निर्णय त्याला तसं बनवत असतात. त्याचं खरं नाव होतं अहिंसक. हो, अहिंसा म्हणजेच हिंसा न करणारा. त्याच्या आईवडिलांनी त्याचं नाव प्रेमाने ठेवलं होतं, कारण त्यांना वाटलं होतं हा मुलगा मोठा होऊन एक महान माणूस बनेल. लहानपणापासूनच तो खूप हुशार होता, शांत, संयमी आणि पुढे अभ्यासात नेहमी पुढे असायचा. गावातले लोक म्हणायचे हा मुलगा काहीतरी मोठं करणार. अहिंसकाला पुढच्या शिक्षणासाठी एका मोठ्या गुरुकुलात पाठवण्यात आलं. तिथे तो गुरूंचा सगळ्यात आवडता शिष्य बनला. तो जे शिकायचा ते त्याला पटकन समजायचं. त्याची बुद्धिमत्ता पाहून सगळे चकित व्हायचे. पण जिथे यश असतं तिथे मत्सरही असतो. इतर शिष्यांना अहिंसकाचा वाढता मान सहन होत नव्हता. त्यांना वाटायचं गुरु त्याच्यावरच जास्त प्रेम करतात. आणि मग त्यांनी एक गट रचला. ते सर्व गुरूंकडे गेले आणि त्यांनी खोटं सांगायला सुरुवात केली. अहिंसक तुमच्या विरुद्ध बोलतो, तो तुमची जागा घेणार आहे. हळूहळू हे खोटं गुरूंच्या मनात घर करू लागलं. एक दिवस गुरूंनी अहिंसकाला बोलवलं. त्याच्या डोळ्यात पाहून म्हणाले, जर तुला खरोखरच ज्ञान हवं असेल तर तुला एक परीक्षा द्यावी लागेल. अहिंसक म्हणाला, गुरुदेव, मी काहीही करायला तयार आहे. गुरूंनी हळू आवाजात सांगितलं, तुला 1000 लोकांचा वध करावा लागेल. अहिंसक हादरला. त्याने विचार केला, हे कसं शक्य आहे? पण त्याच्यासाठी गुरु म्हणजे देव होते आणि देवाने सांगितलेलं चूक असू शकतच नाही. हे त्याच्या मनामध्ये द्वंद्व सुरू झालं. एक बाजू म्हणत होती हे चुकीचं आहे, तर दुसरी बाजू म्हणत होती गुरुचं ऐकायलाच हवं. आणि मग एक दिवस त्याने पहिल्यांदा एका माणसाचा जीव घेतला. त्या क्षणी त्याचं मन हादरलं. हात थरथरत होते, डोळ्यात भीती होती. पण एकदा जे सुरू झालं ते थांबवणं कठीण होतं. हळूहळू त्याचं मन कठोर होत गेलं. भीती, दया सगळं संपत गेलं. तो जंगलात राहू लागला, रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांना मारू लागला आणि प्रत्येक बळीचं एक बोट तो आपल्या माळेत गुंफू लागला. 1, 2, 3 असं करत करत तो बनला अंगुलीमाल. त्याच्या नावाने गाव रिकामी झालं. लोक जंगल टाळू लागली. राज्यभर भीतीचं वातावरण पसरलं. राजाने सैनिक पाठवले, पण कोणीच त्याला पकडू शकलं नाही, कारण तो फक्त शरीराने नाही तर मनानेही बदललेला होता. पण एका दिवशी त्या जंगलात एक माणूस आला, जो अजिबात घाबरत नव्हता. शांत, स्थिर, निर्भय होता तो. आणि तो होता गौतम बुद्ध. आणि याच क्षणापासून एका खुनीचा संत बनण्याचा प्रवास होणार होता. जंगल शांत होतं, पण त्या शांततेतही भीती दडलेली होती, कारण तो अजूनही होता तिथेच होता, अंगुलीमाल. रत्नाने माखलेले हात, गळ्यात मानवी बोटांची माळ आणि डोळ्यात फक्त एकच गोष्ट, क्रूरता. पण त्या दिवशी जंगलात एक वेगळा प्रवासी आला. ना त्याच्या चेहऱ्यावर भीती होती, ना पाळण्याची घाई होती. तो शांत चालत होता, जणू काही त्याला सगळं माहीत होतं. तो होता गौतम बुद्ध. अंगुलीमालने त्याला पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र हसू आलं. आज आणखीन एक बळी जाणार. तो जोरजोरात धावत त्याच्या मागे लागला. थांब,
तो ओरडला. अशक्य गोष्ट घडते, पण कितीही वेगाने धावला तर तो त्या माणसाला पकडू शकत नव्हता. तो जितका वेग वाढवायचा तितकंच अंतर वाढत जायचं. शेवटी थकून अंगुलीमाल ओरडला, थांब, नाही तर तुला मारून टाकीन. तेव्हा तो माणूस थांबला आणि शांतपणे म्हणाला, मी आधीच थांबलो आहे, तू कधी थांबणार आहेस? हे ऐकून अंगुलीमाल गोंधळला. तो विचार करू लागला, हा काय बोलतोय? तो म्हणाला, तू चालतोयस, मग कसा थांबलास? बुद्ध म्हणाले, मी हिंसा, द्वेष, क्रोध सगळं थांबवलं आहे, पण तू अजूनही त्या मार्गावर धावत आहेस. हे शब्द त्याच्या हृदयात घुसले. पहिल्यांदाच कोणीतरी त्याच्याशी भीतीशिवाय बोलत होतं. नाही तलवार होती, ना सैनिक होते, फक्त शब्द आणि शांतता. त्याच्या आत काहीतरी तुटत होतं. त्याला आठवायला लागलं त्याचं बालपण, त्याचं खरं नाव अहिंसक, गुरुचं प्रेम, आई वडिलांची स्वप्न, आणि मग त्याने आपल्या माळेकडे पाहिलं. रक्ताने माखलेली, मानवी बोटांनी भरलेली. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो हळूहळू गुडघ्यावर बसला. मी काय केलं आहे? तो स्वतःलाच विचारत होता. तो बुद्धाकडे पाहून म्हणाला, मी खूप मोठी चूक केली आहे, मी परत जाऊ शकतो का? बुद्ध म्हणाले, भूतकाळ बदलता येत नाही, पण भविष्य बदलता येतं. जर तू आत्ता थांबलास तर तू नवा माणूस बनू शकतोस. त्या क्षणी अंगुलीमालने एक निर्णय घेतला, ज्याने त्याचं आयुष्य बदललं. त्याने आपली तलवार खाली टाकली आणि ती भयानक माळ जमिनीवर फेकून दिली. त्या क्षणी एक खुनी मरण पावला आणि एक संत जन्माला आला. अंगुलीमालने बुद्धाच्या चरणी शरणागती पत्कारली. तो भिक्षू बनला, शांत, प्रेमळ आणि संयमी. पण त्याचा भूतकाळ अजूनही जिवंत होता. लोक त्याला माफ करणार होते का? तो खरंच बदलला होता का? की त्याला त्याच्या कर्माची शिक्षा भोगावी लागणार होती? एकेकाळी ज्याच्या नावाने लोक घाबरायचे, तोच माणूस आता शांत झाला होता. हो, अंगुलीमाल बदलला होता. तो आता भिक्षू झाला होता, साधं जीवन जगत होता. हातात भिक्षापात्र होतं, डोळ्यात शांतता, पण जग इतकं सहज माफ करत नाही. एक दिवस तो गावात भिक्षा मागायला गेला. लोकांनी त्याला ओळखलं, हा तोच आहे, याने माझ्या नातेवाईकाला मारलं होतं. राग, द्वेष सगळं पुन्हा जागं झालं. लोकांनी त्याच्यावर दगड मारायला सुरुवात केली. त्याच्या अंगावर जखमा झाल्या, रक्त वाहू लागलं, पण यावेळेस तो पळाला नाही. त्याने प्रतिकार केला नाही. तो फक्त शांत उभा राहिला, कारण आता तो बदलला होता. पूर्वी तो लोकांना दुखवायचा, आता तो स्वतः वेदना सहन करत होता. तो जखमी अवस्थेत गौतम बुद्ध यांच्या जवळ गेला. बुद्धांनी त्याला विचारलं आणि शांतपणे म्हणाले, तू जे पेरलं होतंस तेच आता कापत आहेस. पण बुद्ध पुढे म्हणाले, तू बदललास, हाच तुझा खरा विजय आहे. जर तू अजूनही तोच असतास तर आज कितीतरी लोक मारले गेले असते. पण तू शांत राहिलास, हीच तुझी महानता आहे. हे ऐकून अंगुलीमालच्या चेहऱ्यावर एक शांत स्मित आलं. पहिल्यांदाच त्याला आतून शांती मिळाली होती. हळूहळू त्याच्या जखमा वाढत गेल्या. शरीर कमकुवत होत गेलं, पण मन आता खूप मजबूत झालं होतं. एक दिवस त्याने शेवटचा श्वास घेतला, पण यावेळेस तो एक खुनिक म्हणून नाही, तर एक संत म्हणून गेला. ही कथा आपल्याला एक गोष्ट शिकवते, कोणताही माणूस कितीही चुकीचा असला तरी तो बदलू शकतो. जर एक खुनी संत बनू शकतो तर आपण का नाही? तुमच्या आयुष्यातही काही वाईट सवयी असतील, कदाचित तुम्ही चुकीचे निर्णय घेतले असतील, पण लक्षात ठेवा, भूतकाळ बदलता येत नाही, पण भविष्यकाळ तुमच्या हातात आहे. आज एक निर्णय घ्या, वाईट गोष्टी सोडा, स्वतःला बदला, कारण तुमच्यातही एक महान माणूस लपलेला आहे.
जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि अशाच आयुष्य बदलणाऱ्या कथा तुम्ही बघताल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.